देवाचं वचन ऐकूया. नोबडी विल मूव. इकडे तिकडे कोणी हलणार नाही. सगळे लोक देवाच्या वचनाला मान देऊया. कलसेकरास पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज कृपा करून देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. कम विथ मी, माझ्या बरोबर या. कलसेकरास पत्रामध्ये आपण आहोत. 3रा अध्याय 22 ते 25 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. दासांनो, जे देहानुसार तुमचे धनी आहेत, ओके, त्यांची आज्ञा सर्व गोष्टीत माना. हा. जे मनुष्यास संतोषविणारे, हा. त्यांच्यासारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर निष्कपट हृदयाने देवाला भिवून त्यांना माना. हा. आणि जे काही तुम्ही करता, आणि जे काही तुम्ही करता, ते सर्व जसे माणसासाठी तसे नव्हे, जे सर्व माणसासाठी तसे नव्हे, तर जसे प्रभूसाठी हा तसे जीवापासून करा. ना माझी इच्छा आहे वचन परत एकदा ऐकावं. आणि जे काही तुम्ही करता, आणि जे काही तुम्ही करता, ते सर्व जसे माणसासाठी तसे नव्हे, ते जसे माणसासाठी तसे नव्हे, तर जसे प्रभूसाठी तसे जीवापासून करा. की लोक देवाचं वचन ऐकत आहेत. तुमच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. वाचूया परत एकदा. आय वॉन्ट दिस वर्ड टू गो इनसाइड. वाचूया. आणि जे काही तुम्ही करता, जे काही तुम्ही करता, ते सर्व जसे माणसासाठी, ते जसे माणसासाठी तसे नव्हे, तसे अजिबात नव्हे, तर जसे प्रभूसाठी, तर जसे प्रभूसाठी तसे जीवापासून करा. तसे जीवापासून करा. आमेन. तुम्ही स्तुती करता, प्रार्थना करता, देवाचं वचन वाचता, देवासाठी काम करता, ते सर्व प्रभूसाठी तसे जीवापासून करा. किती लोक समज में आ रहा है. म्हणा मी जे काय करतो, मी जे काही करतो, ते जर मी जीवापासून, ते मी जर जीवापासून, हृदयापासून प्रभूसाठी केलं, तर मोठं प्रतिफळ आहे. तर मोठं प्रतिफळ आहे. वचन असं सांगतं. वाचूया. कारण तुम्हाला ठाऊक आहे की, कारण तुम्हाला ठाऊक आहे की प्रभूपासून तुम्हाला वतन रूप फेड मिळेल. वतन 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 रूप फेड मिळेल ना. वतन म्हणजे काय? जर एखाद्याच्याकडे जागा आहे आणि 5 एकर 10 एकर, ते त्याचं वतन आहे. प्रेज द लॉर्ड. ते त्याच्या नावावरती आहे. ते कोणीच त्याच्यापासून हिसकून नाही घेऊ शकत, कोणीच त्याच्यापासून काढून नाही घेऊ शकत. ते म्हणतो त्याप्रमाणे जर तुम्ही जीवापासून माझ्यासाठी जे काय करता, वतन रूप फेड मिळेल. आय रिसीव्ह इट. म्हणा मी स्वीकारत आहे. मी ते स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये. म्हणा मी प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात वतन रूप फेड स्वीकारत आहे. वतन रूप फेड स्वीकारत आहे. आणि देव टेम्पररी आशीर्वाद देत नाही. यस. थोड्या वेळासाठी आशीर्वाद देत नाही. देवाचे आशीर्वाद सार्वकालिक आशीर्वाद आहे. यस आमेन. की लोक समज में आ रहा है. म्हणा जे काही मी करतो, जे काही मी करतो, सकाळची प्रार्थना, देवाचं वचन वाचतो, देवाचं वचन वाचतो, देवासाठी काम करतो, देवासाठी काम करतो. म्हणा मी सुवार्ता गाजवतो, मी सुवार्ता गाजवतो. म्हणा मी दुसऱ्यांना प्रभूकडे आणतो, मी दुसऱ्यांना प्रभूकडे आणतो. चर्च मध्ये जे काही काम करतो, मी जे चर्च मध्ये जे काही काम करतो, जीवापासून माणसासाठी करतो तसं नाही, माणसासाठी करतो तसे नाही, देवासाठी करतो. तसं जर मी करत आहे, तर वतन रूप फेड मला देवापासून आहे. तर वतन रूप फेड मला देवापासून आहे. पुढे असं लिहिलंय, तुम्ही प्रभू ख्रिस्ताची चाकरी करता. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची चाकरी करता, कुठल्या माणसाची चाकरी करत नाही. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्याला मिळेल, आणि पक्षपात होणार नाही ना. बायबल सांगते ज्या देवाची आपण देवासाठी जगतोय किंवा काम करतोय, तो देव बाहेरून पाहत नाही. जर बाहेरून पाहत असतं तर गोष्ट वेगळी होती. पण बायबल सांगतो तो अंतःकरण पारखणारा आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. की लोक समज में आ रहा है. म्हणा माझ्या के ज्या देवाकडे मी आलोय, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवलाय, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवलाय, ज्या प्रभूची सेवा मी करतोय, ज्या प्रभूची सेवा मी करतो, तो बाहेरून पाहत नाही. मी किती चांगला आहे, माझी कृती किती चांगली आहे, मी किती चांगला ड्रेस घातलाय, मी कसं बोलतो, माझा आउटलुक कसं आहे, देव केव्हाच पाहत नाही. हे देव केव्हाच पाहत नाही. जर तुम्ही 1 शमूएल 16व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज कृपा करून या, लवकर येऊया. 1 शमूएल 16व्या अध्यायामध्ये प्लीज बसूया. ऐका देवाचं वचन. 1 शमूएल 16व्या अध्यायामध्ये आपण आहोत. यस आमेन. आणि प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन. 1 शमूएल 16व्या अध्याय मिळालं. यस आमेन. वाचूया. 7व्या वचनाकडे आपण आहोत. 1 शमूएल मध्ये या पहिल्यांदा, आणि आपण देवाचं वचन ऐकत आहोत. 1 शमूएल बाली शेकेरा बांधे मिळालं. 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत. 16वा
16 अध्यायामध्ये आपण ओके वाचूया सिस्टर. परंतु परमेश्वराने शमूएलाला म्हटले. हा परंतु परमेश्वराने शमूएलाला म्हटले त्याच्या चेहऱ्याकडे, त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको. ऐका ऐका प्लीज कृपा करून माझी इच्छा सर्व वाचूया. नाव 6व्या वचनाच्या पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला कळेल. 1 शमूएल 16 6व्या वचनाच्या पुढे. आणि असे झाले की ते आल्यावर त्याने अलियाबाला पाहून म्हटले, खचित परमेश्वराचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. म्हणजे शमूएल भविष्यवादी देखील फसला का? कारण की त्याने अबियाला कसे पाहिले? बाहेरून पाहिले. यस चर्च तुम्हाला कळतंय माझा हातचा सब्जेक्ट आहे. जे काय तुम्ही करता ते देवासाठी पूर्ण जीवाने करा. नाही समज में आ रहा है? यस आपले पवित्र हात पकडून म्हणा, जे काय मी करतो, जे काही मी करतो ते पूर्ण जीवाने, ते पूर्ण जीवाने. माणसासाठी तसे नाही, माणसासाठी तसे नाही, देवासाठी करतोय. देवासाठी करतोय तर वतन रूप फळ आहे, फेड तर वतन रूप फेड आहे. आणि देवाचं वचन देव केव्हा खोटं बोलत नाही. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझी इच्छा आहे की या चर्चचा जो प्रत्येक व्यक्ती देवासाठी काम करतोय त्याला वतन रूप फेड आहे. यस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन चर्चसाठी एक आशीर्वाद बनणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवापासून वतन रूप फेड पाहिजे. Yes. आणि ज्यावेळेस देव देतो तो माणसासारखा नाही देत. माणूस देतो घेतो, घेतो घेतो, बडबड करतो, बोल. बट बायबल सांगते ज्यावेळेस देव देतो, यस ज्यावेळेस देव देतो त्याचे आशीर्वाद धनवान करता. यस आणि त्यावर दुःखाची जोड देत नाहीत. देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक वचन समज में आ रहा है. म्हणा मी जे काय करणार, मी जे काही करणार माणसासाठी करतो तसं नाही, माणसासाठी करतो तसे नाही, मी जीवापासून, मी जीवापासून देवासाठी देवासाठी सर्व काही करणार आहे. सर्व काही करणार आहे. कारण माझा देव अंतःकरण पारखतो. कारण माझा देव अंतःकरण शमूएल पारखतो. भविष्याला वाटलं, शमूएल भविष्यवाद्यांना असं वाटलं की ओ अलियेब जो आहे दाविदाचा भाऊ तो निवडलेला आहे इस्रायलचा राजा होण्यासाठी आणि मी त्याच्यावरती अभिषेकाचं तेल ओतावं. पण पुढचं वचन असं सांगतं त्याच वेळेला देवाचं वचन आलं. परंतु परमेश्वराने शमूएलाला म्हटले, परंतु परमेश्वराने शमूएलाला म्हटले त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको. त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको. वाह पुढे. कारण मी त्याला नाकारले आहे. हा कारण जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. ओके. कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो. कितने लोक समज आ रहा है? यस आमेन. तुम्हाला जर हे कळालं, आय टेल यू तुमचं हृदय देवाच्या जवळ येणार. यस. आणि तुम्हाला कळेल की मी देवासाठी जर करतो आणि हृदयापासून करतो त्याचं मोठं प्रतिफळ आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आणि मी जे काय करतो त्याचा हेतू काय आहे हा देव तपासतो. यस. तुम्ही आणि मी त्याच वेळेला काय करतो की आपण बघतो अरे ये अच्छा काम कर रहा है, पण बायबल सांगतं देव त्याचा हेतू आणि त्याचं हृदय तपासतो. यस. समझ में आ रहा आपको? प्रेज द लॉर्ड. सपोज मी पास्टर आहे आणि मी पास्टर आहे तर देवाची सेवा करतोय, वचन देतोय आणि लोकांना सांगतोय देव माझ्या हृदयाकडे पाहून बघतोय की हा याचा हेतू काय आहे, माझ्यासाठी काम करायचा, यस, माझं राज्य वाढावं, यस, लोक आशीर्वादित व्हावे. लोकांनी जाताना असं नाही म्हणावं चर्च मधून जाताना की पास्टर सुनील किती चांगले आहेत, पास्टर सुनीलनी चांगला संदेश दिला. पण अशी देवाची इच्छा आहे की चर्च मधून जाताना लोकांनी म्हणावं ओ ज्या वचन मी ऐकलं तो देव किती महान आहे, त्याचं मी नाव घेऊन चाललेलं आहे. यस. ते समजायचं ते चर्च आशीर्वादित. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. ते लोक समझ में आ रहा है? आपले हात पकडून म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. मी जे काय करेल, मी जे काही करेल, मग ते साधं काम असेल, ते साधं काम असेल, मी जीवापासून करेल, मी जीवापासून करेल. मी माणसासाठी नाही करत, कारण मी माणसासाठी कारण नाही करत. माणूस प्रतिफळ देणारा नाहीये. कारण माणूस प्रतिफळ देणारा नाहीये. माणसाकडे टाळ्या वाजवायचं सामर्थ्य आहे. माणसाकडे टाळ्या वाजवायचं सामर्थ्य आहे. माणसाकडे शाबासकी देण्याचं सामर्थ्य आहे. माणसाकडे शाबासकी देण्याचं सामर्थ्य आहे. माणूस प्रोत्साहन देणारा आहे. माणूस प्रोत्साहन देणारा आहे. ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. पण त्याच्याही वरती काहीतरी आहे. पण त्याही वरती काहीतरी आहे. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. तो वतन रूप फळ देणार. तर वतन रूप फेड मिळणार. हे शेवटच्या दिवसात देवाने आपल्या हृदयाकडे पाहावं. आणि ज्यावेळेस देव हृदयाकडे पाहतो आणि तुमचा मोटिव्ह किंवा तुम्ही जे देवासाठी करता, आज चर्चला तुम्ही आला कोणासाठी आलात, हा याचा बी हेतू देव बघतो. यस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते ज्यावेळेस येशू ख्रिस्त संदेश द्यायचा आणि ज्यावेळेस सर्व लोक बरे व्हायचे, सगळे लोक, लाजर मरल्यातून उठायचा, सगळे लोक बरे व्हायचे, तिथे काही सदुशी परुषी असायचे. आणि ते सदुशी परुषी जे आहे ते नेहमी त्या चर्च मध्ये किंवा प्रभू येशूकडे हृदयापासून यायचे नाही. त्यांना प्रभू येशू नको होता. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रभू येशूची काहीतरी चूक काढायची होती. त्यांना चमत्कार पाहिले त्यांनी सगळं काय बघितलं, पण त्यांना प्रभू येशू ख्रिस्त नको होता, त्याचं कार्य नको होतं. कुछ तो निकालेंगे, कुछ तो काहीतरी चुकी काढणार. म्हणून येशू स्वतः म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझ्या वचनाला तुमच्या हृदयात जागा नाहीये. माझ्या वचनाला तुमच्या हृदयात जागा नाही. माझ्या वचनाला तुमच्या हृदयात जागा नाही. तुम्ही नाकारलेले आहात. यस. तुम्ही देवाची सेवा नाही, तू मनुष्याची सेवा करता. म्हणून बायबल मधले देवाचं वचन सांगतं की देव त्यांना, प्रभू येशू स्वतः म्हणाल, तुम्ही पांढऱ्या चुना लावलेल्या कब्र आहात. म्हणजे पांढरं दिसतं, सगळं पवित्र दिसतं, पण प्रॉब्लेम हा आहे की मी आतमध्ये तुमची हाडं बघत आहे. यस. हृदय नाहीये तुम्हाला, तुम्ही हाडं आहात, असं देव पुरुषांना म्हणतो. का? कारण की आपला देव काय पाहतो? अंतःकरण, हृदय. माझी इच्छा सर्व चर्चने आपल्या हृदयावर हात ठेवावा. म्हणा, जसा मनुष्य पाहतो देव अजिबात पाहत नाही. देव हृदय पारखतो. म्हणा, माझा हेतू काय आहे? माझा हेतू काय आहे? देवासाठी जगायचा. हे देव पाहतो. मी या 25 वर्षाच्या सेवेत एक गोष्ट शिकलो देवापासून आणि अनेक देवाच्या सेवकांपासून, की जर तुमचा हेतू देवासाठी जगायचा बरोबर आहे आणि तुम्ही जर हृदयापासून देवाची सेवा करता, 100% तुम्ही उंच केले जाणारच. यस, आमेन. आणि चर्च देवाची सेवा हृदयापासून करणारे चर्च आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 की लोकांची इच्छा आहे की आपण सारखे नसावे, पण आपलं वतन वाढणारं असावं. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळलं देवाचं वचन? एक दिवशी बायबल सांगतं, प्रॉफिट यहोशुआ त्याचे मरायचे दिवस जवळ आले आणि ज्यावेळेस त्याचे मरायचे दिवस जवळ आले, त्यांनी सर्व इस्रायल लोकांना एकत्र बोलवलं आणि तो इस्रायल लोकांना म्हणा, ऐकाओ, मी आता निघून जाणार आहे आणि तुम्ही आता कनान देशामध्ये आलेले आहात. देवाने दिलेलं वतन तुम्हाला मिळालेलं आहे, पण माझं बोलणं तुम्ही ऐका. यहोशुआचं बोलणं. प्लीज वाचूया. यहोशुआ 24व्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज या देवाच्या वचनाकडे. यहोशुआ 24व्या अध्यायामध्ये आपण आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट. यहोशुआ जो होता, जोशुआ, मोशे नंतर देवाने त्याचा महान उपयोग केला. आलात? यहोशुआ 24व्या अध्यायामध्ये आपण आहोत. ना बायबल असं सांगतं. प्लीज वाचूया. पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. थोडं आपण मध्ये मध्ये वाचणार आहोत. वाचूया. मग यहोशुआचे शेवटले भाषण वाचूया. मग यहोशुआने इस्रायलाचे सर्व वंश शकेमात एकत्र केले आणि इस्रायलाचे वडील व त्यांचे मुख्य व त्यांचे न्यायाधीश व त्यांचे कारभारी यांना बोलावले. हा, पुढचं वचन. आणि ते देवापुढे हजर झाले. आणि बायबल सांगतं ते कोणापुढे हजर झाले? देवापुढे. बोलावलं तर यहोशुआने, पण हजर कोणापुढे झाले? देवापुढे. एक एक वचन तुम्ही वाचताना त्या वचनाकडे लक्ष द्या. यस. असंच नाही लिहिलं. तुम्ही आज कोणापुढे हजर झालेले आहात? देवापुढे. कम ऑन. जसं शाळेत विद्यार्थी हजेरी लावतात, तुम्ही कोणापुढे हजर झालेले आहात? देवापुढे. आणि देव म्हणतो तू आज हजर आहे. यस. आणि ज्यास तू हजर आहे, देवाचे आशीर्वाद बी हजर आहेत. आमेन. देवाची कृपा तुझ्यासाठी हजर आहे. यस, आमेन. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, ऐका, परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पूर्वकाळी तुमचे पूर्वज आणि अब्रामाचा बाप व नाहोराचा बाप म्हणजे तेरह हे नदीच्या पलीकडे राहत होते. ओके. ना पुढचं वचन. आणि त्यांनी अन्य देवांची सेवा केली. ओके. मग मी तुमचा पूर्वज अब्राम याला नदीच्या पलीकडून आणून घेतले आणि त्याला कनान देशात तेथून फिरवत नेले. ना पुढचं वचन. आणि मी त्याचे संतान बहुतपट केले. ना पुढचं वचन. व इसाक त्याला दिला. ओके. मग मी याकोब व यसाव हे इसाकाला दिले. आणि मी यसावाला सेईर डोंगर वतन म्हणून दिला. आणि याकोब व त्याची संतान ही मिस्रात उतरून गेली. मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मी मिस्रामध्ये जे केले त्याप्रमाणे मी मिस्राला पिडले. ओके. आपण सर्वांनी वाचणार. प्लीज खाली येऊया. देवा 13 वचनाकडे आपण येऊया. नाही का देवाचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. यस. त्याप्रमाणे
ज्या भूमीवर तू श्रम केले नाहीत, याप्रमाणे ज्या भूमीवर तू श्रम केले नाहीत, आणि जी नगरे तुम्ही बांधली नाही, आणि जी नगरे तुम्ही बांधली नाही, ती मी तुम्हास दिली, ती मी तुम्हास दिली, आणि तुम्ही त्यात राहता, आणि तुम्ही त्यात राहता. जे द्राक्षमळे व जी जैतुनाची बने तुम्ही लावली नाहीत, त्यांचे फळ तुम्ही खाता. आणि ऐका नीट, बायबल मध्ये काय लिहिलंय? ज्या भूमीवर तुम्ही श्रम केले नाहीत आणि जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी तुम्हाला दिली, आणि तुम्ही त्यात राहता. जे द्राक्षमळे व जी जैतुनाची वने तुम्ही लावली नाही, त्यांचे फळ तुम्ही खाता. नाव यहोशुआ जाणार आहे. सगळे लक्ष द्या. यहोशुआला माहित आहे की त्याची मरायची वेळ जवळ आली. त्यांनी सर्व लोकांना बोलवलं आणि ते देवासमोर हजर झाले. ते देवासमोर हजर झाले. चर्च बोलत जा, ते देवासमोर रोज देवासमोर हजेरी लावत जा. यस आमेन. यस. रोज इनसेंट एव्हरी डे वी आर देअर. यस. आपण रोजच आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल सांगतं यहोशुआ त्यांना आठवण करू लागला कसं देवाने अब्रामाला बोलवलं, इजाक, याकोब, मग पुढे जाऊन योसेफ, मग कसं पुढं पुढं मोशे, सगळे कसे आले. आणि देव म्हणतो की देवाचं वचन सांगतं, यहोशुआ म्हणता कसं देवाने तुम्हाला जे वतन तुम्ही तुमचं नव्हतं ते तुम्हाला दिलं, जे द्राक्षमळे तुम्ही लावले नाही पण फळ तुम्ही खाल्ले, जे अंजीराचे झाड तुम्ही नाही लावले पण अंजीर तुम्ही खाल्लं. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता पूर्णतेने व सत्यतेने परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा करा. सेवा करा, सत्यतेने सेवा करा. आणि नदीच्या पलीकडे व मिस्रात तुमच्या पूर्वजांनी त्यांची सेवा केली त्या देवांना दूर करा. ओके. आणि तुम्ही परमेश्वराची सेवा करा. ना 15 वचन सुपर वचन. आणि परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला वाईट वाटत असेल तर ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपणापासून निवडून घ्या. निवडून घ्या. नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा ज्या अमोरेच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवाची सेवा तुम्ही करणार. मी व माझे घराणे आम्ही तर परमेश्वराचीच सेवा करू. या समय यहोशुआला कळलं मला यांना सांगितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, यहोशुआ म्हटला मी आणि माझे घराणे. किती लोकांचा हात प्रभूसाठी उंच होईल आणि म्हणेल मी आणि माझे घराणे, मी आणि माझे घराणे प्रभू येशूची सेवा करणार. प्रभू येशूची सेवा करणार. जीवापासून 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 जीवापासून. ना खूपशा लोकांना प्रतिफळ मिळत नाही. प्रॉब्लेम हाच आहे. प्रॉब्लेम हा आहे की ते प्रभू येशू मध्ये आपण सगळे आशीर्वादित आहोत पण त्यांच्यापर्यंत ते आले नाही. का माहितीये? कारण त्यांचं हृदय लांब आहे, त्यांचा देह जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. ते माणसाला खुश करणारे काम करतात आणि ज्या दिवशी तुम्ही माणसाला खुश करणारे काम करणार देवाला आवडत नाही. प्रेषित पौल म्हणतो जर मी माणसाला खुश करत राहिलो असतो तर मी देवाचा सेवक राहिलो नसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणा यहोशुआ सारखं, यहोशुआ सारखं देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. मी बोललं पाहिजे. मी बोललं पाहिजे. आठवण करून दिली पाहिजे. आठवण करून दिली पाहिजे. मी काही नव्हतो. मी काही नव्हतो. देवाने मला नावाने बोलवलं. देवाने मला नावाने बोलवलं. माझं तारण केलं. माझं तारण केलं. मला त्याच्या राज्यात आणलं. मला त्याच्या राज्यात, मला त्याच्या पवित्र आत्म्याने भरलं. मला त्याच्या पवित्र आत्म्याने मला उभं केलं. मला उभं केलं. जगाचा प्रकाश म्हणून, जगाचा प्रकाश म्हणून, पृथ्वीचं मीठ म्हणून, पृथ्वीचं मीठ म्हणून. आता माझ्या हातात आहे. आता माझ्या हातात आहे. ज्याने मला बोलवलं, ज्याने मला बोलावलं, तारण दिलं, तारण दिलं, कृपा दिली, कृपा दिली, पूर्ण जीवाने, पूर्ण जीवाने त्याची सेवा करा. त्याची सेवा करावी. या समय हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाचं हृदय कसं कळतं की त्याचं हृदय पूर्ण देवासाठी आहे? नीट ऐका. यस. कृपा करून ऐका. रात्री आम्ही प्रवास करत होतो आणि पवित्र आत्मा माझ्याशी बोलत होता आणि मी लिहून घेत होतो गाडीमध्ये. आणि पवित्र आत्मा मला म्हटला की कसं ओळखायचं की माणसाचं हृदय पूर्ण देवासाठी आहे. म्हटलं येस सर, टॉक टू मी, माझ्याशी बोला. आणि तो देवासाठी आहे. कसं ओळखायचं? लक्ष द्या. किती लोक लक्ष देतात? माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? हालेलुया. नाव तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये आहोत, बरोबर आहे?
की लोक प्रभू येशूच्या राज्यामध्ये आहेत. म्हणा मी जगाच्या राज्यात नाहीये, मी जगाच्या राज्यात नाहीये, अंधाराच्या राज्यात नाहीये, अंधाराच्या राज्यात मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे, मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे. ज्यावेळेस वेळ येते देवाच्या राज्याविषयी बोलायची आणि जगाविषयी बोलायची, त्यावेळेस जर तुम्ही त्या जगामध्ये ज्या राहता, नीट ऐका, प्लीज ऐका, तुम्ही जर जगातल्या राज्यापेक्षाही जगातल्या गोष्टीपेक्षाही जर देवाच्या गोष्टी किंवा देवाच्या राज्याच्या गोष्टी सर्वात जास्ती बोलत आहात, समजून घ्या तुमचं हृदय देवासाठी आहे. यस यस, समजून घ्या तुमचं हृदय देवासाठी. दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा बोलला, तुझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तुझ्या नावापेक्षा जास्ती किंवा तुझ्या स्वतःच्या गोष्टीपेक्षा जास्ती, मग ते नातेवाईक असो कुणी असो, तुझ्या स्वतःच्या गोष्टीपेक्षा जास्ती जर तू देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी जास्ती बोलत आहे, समजून घे तुझं हृदय देवासाठी पूर्ण आहे. यस, नाही समझ रहा आपको? यस. की लोकांना कळतं देवाचं वचन. सी, ओरिजिनल वचन मी सांगतोय, पवित्र आत्मा जे बोललं, हालेलुया. आणि मी तुम्हाला पुढे वचनाद्वारे दाखवणार आहे. ज्या दिवशी तुम्ही सभेमध्ये उभे आहात आणि कुठे उभे राहात, तुम्ही सोशल वर्क मध्ये, कामामध्ये, कुठेही, आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या गोष्टी जास्ती बोलता, प्रभूला उंच करता, देवाविषयी बोलता आणि जगाविषयी कमी बोलता, तुमच्याविषयी कमी बोलता, जगातल्या गोष्टीविषयी कमी बोलता, पण देवाविषयी तुम्ही जास्ती बोलता, समजून घ्या तुमचं हृदय देवासाठी पूर्ण आहे आणि तुमचं उंच करणं लवकरच येणार आहे. आमेन. नाही समझ रहा आपको? की लोकांना कळते मी काय बोलत आहे, तुम्हाला कळते देवाचं वचन? यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं की आता आपण स्वतःची नाहीये, आपण विकत किंमत देऊन घेतलेले आहोत येशूच्या रक्ताने. आता आपण त्याच्या गौरवासाठी जगत आहोत. यस, आमेन. की लोक देवाच्या गौरवासाठी जगत आहेत. आपल्या हातवर का म्हणा, या शेवटच्या दिवसांमध्ये, या शेवटच्या प्रभू दिवसांमध्ये येशूच्या नावात, प्रभू येशूच्या मी नावात देवाच्या गौरवासाठी जगत आहे. मी देवाच्या गौरवासाठी जगत आहे. आणि जर तुम्ही सगळ्यात जास्ती देवाच्या गौरवासाठी जगत आहात, 100% तुम्हाला वतन रूप फेड आहे. आमेन. वतन रूप तुम्हाला देवापासून प्रतिफळ आहे. 100%. आजपासून माझी अशी प्रार्थना आहे की जे हृदय देवापासून लांब होतं ते जवळ येऊ. आजपासून जे जीवापासून देवाची सेवा करत नव्हते ते म्हणो की मी आणि माझे घराणे तर देवाची सेवा हृदयापासून करणार. आणि आजपासून येशूच्या नावात तुमच्यावरती आशीर्वाद आणि आशीर्वादित येणार. हालेलुया. हालेलुया. जे काय तुम्ही करता, यस, पडद्याच्या मागे असो, पडद्याच्या पुढे असो, लक्षात ठेवा, देव पडद्याच्या मागे पाहतो, पडद्याच्या पुढे पाहतो, पडद्याच्या खाली, जमिनीच्या खाली आणि वरती आणि सर्वत्र त्याची नजर आहे. यस. की लोकांना माहित आहे? यस. सबको मालूम आहे? यस. ना, देव वैयक्तिकरित्या सगळ्यांकडे पाहतो. यस, आमेन. दॅट इज द ब्युटी ऑफ गॉड. ती देवाची सुंदरता आहे, चांगुलपणे. म्हणा मी कसाही असो, मी कसाही असो, म्हणा मी कसाही असो, मी कसाही असो, मी कसाही असो, मी कसाही असो, देव माझ्याकडे वैयक्तिकरित्या पाहतो. देव माझ्याकडे वैयक्तिकरित्या पाहतो. की लोक समज में आ रहा है? यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव माझ्याकडे वैयक्तिकरित्या पाहतो. त्याला तुझे अश्रू माहित आहे, यस, त्याला तुझे कष्ट माहित आहेत. म्हणून देव स्मरणा येथील मंडळीला ज्यावेळेस प्रॉफिट पास्टर मायकल फर्नांडिस बोलत होते स्मरणा मंडळीविषयी, ते म्हणले स्मरणा मंडळीला देव काय म्हणाला, मला तुझे कष्ट माहित आहेत, यस, मला तुझं सर्व काय माहित आहे. आणि त्या मंडळीला त्या देवाने रिब्यूक नाही केलं, धमकावलं नाही. का? कारण देवाला ती मंडळी आवडली. देव बाप करो की विनयार्ड मंडळी देवाला आवडणारी असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कळते देवाचं वचन? सो बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या वचनात लिहिलंय की ज्यावेळेस तुम्ही देवासाठी निवडलेले आहात ना, वाचूया देवाचं वचन. 2 Corinthians 17:7. 2 Corinthians मध्ये येऊया. 5वा अध्याय. 2 Corinthians 5वा अध्याय. यस, आमेन. मिळालं? यस. की लोकांना देवाचं वचन खूप आवडतं. यस. धन्य ते लोक देवाला देवाचं वचन खूप आवडतं. यस, आमेन. 2 Corinthians 5वा अध्यायामध्ये आलात. 2 Corinthians 5वा अध्याय ना, बायबल असं सांगतं आपल्याला. बसूया. मी सर्व नाही वाचणार.
मी सर्व नाही वाचणार. थँक्यू. 13 वचनच्या पुढे वाचूया. कारण आम्ही वेडे आहो तर ते देवासाठी आणि आम्ही सावधही आहो तर ते तुम्हासाठी आहो. ओके, सगळ्यांना कळावं म्हणून 11 वचनाच्या पुढे जाऊया, म्हणजे आपल्याला वचन स्पष्ट कळेल. प्लीज वाचूया. यास्तव आम्ही प्रभूचा धाक जाणून माणसांची समजूत करतो, पण आम्ही देवाजवळ प्रगट केलेले आहो आणि तुमचा विवेक भावातही आम्ही प्रगट केलेले आहो. ओके, अशी आशा मी धरतो. ओके, आम्ही आपणास तुम्हाजवळ फिरून वाखाणीत नाही तर तुम्हास आम्हाविषयी नावाजून घेण्याचा प्रसंग देतो. यासाठी की जे अंतकरणात नव्हे तर तोंडावर जेवढे नावाजून घेतात त्यांना उत्तर देण्यास तुम्हापाशी काही साधन असावे. ओके, कारण आम्ही वेडे आहो तर ते देवासाठी आणि आम्ही सावधही आहो तर ते तुम्हासाठी आहो. ओके, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते. गळ घालते. पुढचं वचन. कारण आम्ही असे ठरवतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. वाव. ना 15 वचन. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी यापुढे आपणाकरिताच नव्हे तर आपणासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. आमेन. आमेन. किती लोक समज में आ रहा है? जो मेला आणि पुन्हा उठला, जो येशू, त्याच्यासाठी आपण जगत आहोत. की लोक प्रभूसाठी जगत आहे. म्हणा, माझं शरीर, माझा जीव, माझा आत्मा प्रभूसाठी आहे. मी पूर्ण हृदयाने देवासाठी जगत आहे. म्हणा, मी माणसाच्यासाठी नाही, मी माणसांसाठी नाही, पण देवासाठी जगत आहे. मला वतन रूप फेड आहे. Praise the Lord. Hallelujah. नाव बायबल असं सांगतं. जर तुम्ही 1 पेत्र 2 अध्यायामध्ये आलात, लोक रेवूया. 1 पेत्र 2 अध्याय. थँक्यू जीसस. ओनली 10 मिनिट्स. 1 पेत्र 2 अध्याय. प्रभुभोजन घेण्या अगोदर आपण देवाचं वचन ऐकूया. 1 पेत्र 2 अध्यायामध्ये आपण आहोत. मिळालं? खूप महत्वाचं वचन आहे. अपोस्टल पीटर काय म्हणतो ऐका, पवित्र आत्म्याद्वारे. 4थ्या वचनाच्या पुढे जाऊया आपण. 1 पेत्र 2:4. आणि अधिकारी हे त्याने वाईट करणाऱ्यांच्या 1 पेत्र 2 अध्याय 4 वचन. ओके, 2 अध्याय 4 वचन वाचूया. जो जिवंत धोंडा माणसांकडून नाकारलेला खरा, ओके, परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला व मौल्यवान आहे, त्याच्याकडे तुम्ही येऊन तुम्हीच स्वतः जिवंत धोंडे असल्याप्रमाणे आत्मिक मंदिर असे रचले जात आहात. आत्मिक मंदिर रचले जातात. पुढे असं लिहिलंय, जे आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून देवाला स्वीकारायला योग्य वाटतात, ओके, ते अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजक वर्ग आहात. पवित्र याजक वर्ग आहात. पुढचं वचन. कारण शास्त्रात असे लिहिले आहे, कारण बायबल मध्ये असं लिहिले आहे की पहा निवडलेला मौल्यवान असा कोपऱ्यातला मुख्य धोंडा मी सियोनात ठेवतो, आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणारच नाही. जो देवावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणारच नाही. हे देवाचं वचन आहे. आमेन. तुम्ही येशूच्या नावात केव्हाच लाजवले जाणार नाही. तुम्ही जीवापासून देवासाठी जगत आहात. यस. तुम्ही केव्हा लाजवले जाणार नाही. आमेन. सिस्टर, लाजवणारे लोक लाजवले जातील, पण तुम्ही उंच केले जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट वाचूया. याकरिता तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांना तो मौल्यवान आहे, परंतु जे अविश्वासी त्यांना जो धोंडा बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोपऱ्याचा मुख्य आणि ठेचाळण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला आहे. पुढचं वचन. ते वचन मानित नसल्यामुळे त्याविषयी ठेचाळतात आणि त्याचसाठी ते नेमलेले होते. म्हणजे ते ठेचाळण्यासाठीच नेमलेले होते. 9 वचन. तुम्ही तर निवडलेला वंश. आपले हात वर करा. मी तर निवडलेला वंश. मी तर निवडलेला वंश. पुढचं वचन. राजकीय याजक वर्ग. पवित्र राष्ट्र. ओके. मोलाने मिळवलेले लोक आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे, त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. पुढचं वचन. जे तुम्ही पूर्वी लोक नव्हता. पूर्वी आपण लोक नव्हतो देवाचे, आता तर देवाचे लोक आहात. किती लोकांना अभिमान आहे, मी येशूचा आहे. आमेन. पुढचं वचन. तुम्ही दया पावलेले नव्हता, तर आता दया पावला. या समय
म्हणा माझ्या मागे, मी निवडलेला वंश, मी निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक, मोलाने मिळवलेले लोक आहोत. आहोत. अशासाठी, यासाठी की ज्याने मला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे, आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे, त्याचे सद्गुण, त्याचं नाव, त्याचं राज्य, त्याची इच्छा मी प्रसिद्ध करावी, मी पूर्ण करावी, याच्यासाठी मी निवडलेलो आहे. याच्यासाठीच मी निवडलेलो आहे. मी पूर्वी त्याचे लोक नव्हतो, आता देवाचे लोक आहोत. मला पूर्वी मी दया पावलो नव्हतो, आता मी दया पावलोय. याचा अर्थ देवाने दया दिली, लोक बनवलं. कोणाचे सद्गुण प्रसिद्ध करावे? देवाचे. पूर्ण जीवाने. यस. जे काय तुम्ही करता, तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर लवकर पाहिजे, हृदयापासून प्रार्थना करा. यस आमेन. येशू म्हटला, जसे ते परुषी सदुकी करतात तसे बाजारात प्रार्थना कर, तशी ना करू, लोकांनी मला पाहावं म्हणून नाही. अशी प्रार्थना करा, हे प्रभू तुझं राज्य, यस तुझं राज्य, तुझं राज्य. ज्यांचं हृदय देवासाठी जळतंय, बर्निंग फॉर द लॉर्ड, युअर हार्ट, तुमचं हृदय जर देवासाठी जळत आहात, समजून घ्या, तुम्ही बरोबर हृदयाचे लोक देवासाठी आहात. यस आमेन. तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यापेक्षा जर देवाच्या राज्याचा फायदा करायला पाहत आहात, तुमचं हृदय देवासाठी बरोबर आहे. यस आमेन. नाही कळालं तुम्हाला? जर तुम्ही देवाच्या राज्याच्या फायद्याविषयी जास्ती जगत आहात स्वतःच्या पेक्षा, तुम्ही बरोबर आहात. देव तुमचा तोटा केव्हाच होऊ देणार नाही. आमेन. ऐसे देव तुमचा तोटा केव्हाच होऊ देणार नाही. येशूच्या नावात मी घोषित करतो, देव तुमचा तोटा केव्हाच होऊ देणार नाही. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो 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 नो. पूर्ण जीवाने प्रार्थनेला ज्यावेळेस तुम्ही बसता, असं बसा की समोर प्रभू येशू आहे आणि मी त्याच्या समोर आहे आणि मी त्याच्याशी बोलत आहे. कोणाच्या मनाबद्दल कोणाबद्दल वाईट ठेवू नका, सगळ्यांना क्षमा करा आणि म्हणा, हे प्रभू मला काही नाही पाहिजे, मला एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे मी जिथे जाईल तुझे सद्गुण प्रसिद्ध करणारा बनेल. यस आमेन. दाविदासारखं मी म्हणेल, कोणी रथाविषयी कोणी घोडाविषयी, मी तर माझ्या देवाविषयी बोलेल. आमेन. इच्छा बाळगा की कसं मी या ठिकाणी प्रभूला उंच करेल. जिथे तुम्ही काम करता, जिथे तुम्ही स्कूल मध्ये आहात, लेकरांनो सगळ्यांनी कसं मी येशूला इथं उंच, आणि देव एक ऑपॉर्च्युनिटी, संधी तुम्हाला देईल, अशी संधी देईल की तुम्ही तिथं उंच केले जाणार. आमेन. आणि देव तुमचा उपयोग करेल. यस आमेन. याच्या शोधात तुम्ही पाहिजे. आम्ही नेहमी अशा शोधात असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट वरी कोण तुम्हाला लिसन मी, उजवीकडे डावीकडे काय चाललंय, कोण माझ्याबद्दल काय बोलतोय, याच्याकडे लक्ष देऊ नका. तो माणूस असा आहे की जो उजवीकडे किंवा डावीकडे लक्ष देतो की कोण क्या बात कर रहा है, कोण क्या बात कर रहा है, कोण क्या बोल रहा है, आणि त्याचं लक्ष शैतानाला देवापासून ओढायचं आहे आणि त्याचं लक्ष उजवीकडे डावीकडे लावायचं आहे, जेणेकरून त्याची गाडी बंद शैतानाला करायची आहे. तो माणूस बंद झालेल्या गाडीसारखा आहे, जो उजवीकडे किंवा डावीकडे बघतो ना, आगे जा रही ना पीछे जा रही आहे. पुढे त्याची गाडी जात नाही, मागे जात नाही, तो तिथंच आहे. कारण तो कुठं बघतोय? उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, मागे बघतोय. पण बायबल सांगतं की आपल्याला पुढे बघायला बोलवलेलं आहे. यस. प्रेषित पाऊल तो मागच्या गोष्टी मी विसरलो, मी पुढे बघत आहे. कोणाकडे? जो विश्वासाचा करता येशू आहे, त्याच्याकडे बघून आम्ही चालत आहोत. आमेन. तुमची गाडी वेगाने धावेल. आमेन. 120च्या स्पीडने धावेल. यस. पण शैतानाला ब्रेक लावायचा आहे, म्हणून उजवीकडे डावीकडे क्या चल रहा है, ये क्या बोल रहा है. नाव तुम्हाला माणूस कृपा देतो का देव देतो? देव देतो. टॉक टू मी, माझ्याशी बोला. तुम्हाला कोण कृपा पुरवतो? देव. कम ऑन. तुम्हाला कोण अभिषेक पुरवतो? कम ऑन. तुम्हाला कोण चमकवतो? देव. कम ऑन. कुणी आपल्याला आशीर्वादित केलंय? देवाने. कम ऑन. कुणी तुम्हाला जीवनात उभं केलंय? देवाने. कम ऑन. कुणी तुम्हाला तारण दिलंय? देवाने. कम ऑन. कुणी तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणलंय? देवाने. तुमचं नाव जीवन पुस्तकात कुणी लिहिलेलं आहे? देवाने. तुम्हाला नावाने कुणी बोलवलेलं आहे? देवाने. तुम्हाला तुमच्यावरती प्रेम कोण करतो? देव. यस आमेन. हे सर्व जर ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तर उजवीकडे किंवा डावीकडे काय चाललोय त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही देणार. आमेन. कारण तुम्हाला माहित आहे माझं नातं देवावर कसं आहे. यस.
समज में आ रहा? बायबल सांगते एक दिवशी शिमी नावाचा एक माणूस होता ज्याने दाविदाला शाप दिला. दावीद राजा होता आणि शिमी जो होता साधा माणूस होता. बायबल सांगतं की शिमी नावाच्या माणसाने दाविदाला शाप दिला सगळ्यांसमोर, सेनापती समोर. बायबल मध्ये काय लिहिलंय वाचूया. माझी इच्छा आहे वाचून आपण प्रभोजन घेऊया. लवकर या. आय थिंक सो 1 इतिहास 29 मध्ये येऊया. 1 इतिहास 29 मध्ये येऊया. 1 इतिहास 29 आगे आप. यस आमेन. 1 इतिहास 29. 1 इतिहास 29 वाद्य मिळालं. यस. शादी भी आला मांदो आलात का? ओके. 1 इतिहासच्या ऐवजी 2 शमूएल मध्ये येऊया. तिथे येऊया 2 शमूएल. काय आलं? बायबल काढणारे एक्सपर्ट लोक आहात आपण. यस. वसफिया 16वा अध्याय आलात. ओके. ना बायबल सांगतं 2 शमूएल 16 अध्यायामध्ये वसूया 9-5 वचन. प्लीज ऐकूया देवाचं वचन. वसूया 2 शमूएल 16वा अध्याय 5 वचन ऐकूया. आणि दावीद राजा बहुरिमास आल्यावर पहा, तेथून शौलाच्या घराण्यातला एक माणूस शिमी नावाचा गेराचा मुलगा बाहेर आला. तो बाहेर निघून शाप देत चालला. काय देत चालला? शाप. कोणाला? दावीदाला. ना पुढचं वचन. आणि त्याने दावीदावर व दावीद राजाच्या सर्व चाकरांवर धोंडे फेकले. ओके. आणि सर्व लोक व सर्व बलवान पुरुष त्याच्या उजवीकडे व डावीकडे होते. ना कोणाच्या? शिमीच्या. नाही तुम्हाला वचन नाही कळत राहिलेलं. दावीद म्हणा. दावीद राजा होता. दावीद राजा होता. दावीदाच्या बाजूला बलवान लोक होते. म्हणा. सेनापती होते. अधिकारी होते. सैन्य होतं. दाविदाकडे सर्व काही होतं. आणि एक माणूस शिमी नावाचा सगळं दावीद असताना राजा असताना त्याला काय देतोय? शाप देतोय. किलो गाडा हे वचन कळतंय. हे वचन तुम्हाला खूप आशीर्वाद देऊन जाईल, कारण मला हे वचन रात्री खूप आशीर्वाद देऊन गेलं. वाचूया काय लिहिलंय. आणि त्याने दावीदावर व दावीद राजाच्या सर्व चाकरांवर धोंडे फेकले. ओके. आणि सर्व लोक व सर्व बलवान पुरुष त्याच्या उजवीकडे व डावीकडे होते. आणि शिमी शाप देताना बोलला, जा अरे रक्तपाती माणसा, नीच माणसा. कोणाला बोलतोय? दावीदाला. ना पुढचं वचन. ज्याच्या ठिकाणी तू राज्य केले त्या शौलाच्या घराण्यातले सर्व रक्त परमेश्वराने तुझ्यावर परतविले आहे. ओके. आणि परमेश्वराने ते राज्य तुझा मुलगा अबशालोम याच्या हाती दिले आहे. आणि पहा, तू तुझ्याच दुष्टाईत धरला गेला आहेस, कारण तू रक्तपाती माणूस आहेस. नाव शिमी दाविदाला शाप देतोय. इमॅजिन, कल्पना करा. दाविदाकडे सगळे पुरुष आहे, त्यांच्या हातात तलवार आहे, हत्यार आहे. एक ऑर्डर आणि शिमीचे तुकडे होणार. पण दावीद काय करतो ऐका प्लीज. वाचूया. तेव्हा सरुवेचा मुलगा अभिषय राजाला म्हणाला, या मेलेल्या कुत्र्याने आपल्या प्रभू राजाला शाप का द्यावे? दाविदाचा सेनापती म्हणतो ह्या मेलेल्या कुत्र्याने प्रभू राजाला शाप का देवा? किती लोक ऐकतायत? यस. तुमचं खूप सांत्वन होईल. नीट ऐका पुढचं वचन. मी तुला विनंती करतो, मला पलीकडे जाऊन त्याचे डोके काढून घेऊ दे. कोण म्हणतंय? सेनापती सरुवेचा मुलगा अभिषय. कोणाचा सेनापती? दाविदाचा. दावीद राजाचा सेनापती म्हणतोय की काय तुम्हाला हा कुत्रा तुम्हाला शाप का देतोय? हा तुम्हाला शाप देतोय. मला परवानगी द्या की मी पलीकडे जावं आणि याचं डोकं छाटावं. नाही ऐका पुढचं वचन, तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. आणि दाविदाने अभिषयाला व आपल्या सर्व चाकरास म्हटले, पहा, माझा मुलगा माझ्या पोटातून निघालेला हा माझा जीव घ्यायला पाहत आहे. ओके. तर आता या बन्यामीनाने हे केले त्यात काय नवल? त्याला असू द्या, त्याला शाप देऊ द्या, कारण परमेश्वराने त्याला सांगितले आहे. कदाचित परमेश्वर माझ्यावर केलेल्या या अन्यायाकडे पाहिल आणि हा आज शाप देतो, त्याच्या उलट परमेश्वर माझे हित करील. बोलो येशू मसीह की जय. याला म्हणतात मॅच्युअर माणूस. यस. याला म्हणतात देवापुढे जगणारा माणूस. आमेन. याला म्हणतात की देवाला ओळखणारा माणूस. याला म्हणतात की जगाची त्याला कुठली पर्वा नाहीये, त्याला देवाच्या आशीर्वादाची पर्वा आहे. यस. आमेन.
इमॅजिन, दाविदाकडे सगळं सैन्य आहे आणि ह्या शिमीकडे काहीच नाहीये. सैनिक म्हणतात याला याचं डोकं उडू का. दावीद म्हणतो नको नको नको, अजिबात नको, अजिबात नको. ज्या दिवशी चर्च हे शिकेल की चर्च जे आहे आशीर्वाद द्यायला बोलवलंय, शाप नाही, यस, त्या दिवशी चर्चचे डोकं आणि चर्चची मान उंच केली जाईल. आमेन. म्हणा मी आशीर्वाद द्यायला बोलवलेलं, मी आशीर्वाद द्यायला बोलवलेला. कोण मला शाप देतं, कोण मला शाप देतं याची मला पर्वा नाहीये, याची मला पर्वा नाही. कारण ज्याला देवाने आशीर्वादित केलंय, कारण ज्याला देवाने आशीर्वाद प्रभू येशू मध्ये, प्रभू येशू मध्ये, त्याला कोण शाप देईल, त्याला कोण शाप देईल. आमेन. म्हणा मला कोणी शाप देऊ नाही शकत, मला कोणी शाप देऊ नाही शकत, कारण मी आशीर्वाद आहे, मी आशीर्वाद आहे. प्रभू येशू मध्ये मी आशीर्वादित आहे. प्रभू येशू मध्ये मी आशीर्वादित आहे. कोणीच माझ्या विरुद्ध शाप नाही देऊ शकत, कोणीच माझ्या विरुद्ध शाप नाही देऊ शकत. वाईट जरी बोलत असेल, वाईट जरी बोलत असेल, काही जरी बोलत असेल, काही जरी बोलत असेल, ते शब्द माझे नाहीये, ते शब्द माझे नाहीये, कारण त्या शब्दाच्या पलीकडे मी जगणारा आहे, कारण त्या शब्दांच्या पलीकडे मी जगणार आहे. मी आशीर्वादाचं वतन मिळवलेलं आहे, मी आशीर्वादाचं वतन मिळवलेलं आहे, मी आशीर्वादित माणूस आहे, मी आशीर्वादित माणूस आहे. या मेंटॅलिटी मध्ये नेहमी जगायचं. यस, या मानसिकतेमध्ये नेहमी जगायचं. यस, आमेन. त्यांच्या लेवलला केव्हा जायचं नाही, आपली लेवल वरची आहे. आमेन. म्हणा दावीद ज्या लेवलला जगला, दावीद ज्या लेवलला जगला, प्रेषित ज्या लेवलला जगले, प्रेषित ज्या लेवलला जगले, माझा येशू ज्या लेवलला आहे, माझा येशू ज्या लेवलला आहे, त्या लेवलला माझी मानसिकता गेली पाहिजे, त्या लेवलला माझी मानसिकता गेली पाहिजे, तेव्हाच तुम्ही आशीर्वादित होणार. आमेन. कारण प्रेषित पौल म्हणतो मी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत असे, बाळासारखी माझी समजूत होती, बाळासारखे माझे विचार होते. पण ज्या दिवशी मला कळालं आता मी भिंगातून पाहत नाही, आता मी तोंडोतोंड पाहतोय. आमेन. आता येशू मला कळाला, आता वचन मला कळालं, आता मी येशू मध्ये मला कळालं, आता माझी बाती बदलली, आता मी बाळासारखा नाही बोलत, आता मी प्रौढ पुरुष झालेलो आहे. बाळाच्या गोष्टी मी सोडून दिल्या. आमेन. यांनी चिमटा घेतला, त्यांनी माव बोललं, त्यांनी बोलली, त्यांनी बोललो, यांनी बोललं, त्यांनी नो, आपले हात बघून म्हणा बाळाच्या गोष्टी मी सोडून दिल्या, बाळाच्या गोष्टी मी सोडून दिल्या. म्हणा जोपर्यंत मी बाळ राहील, जोपर्यंत मी बाळ राहील, तोपर्यंत देव जो आहे, तोपर्यंत देव जो आहे बाळासारखाच मला समजेल, बाळासारखाच मला समजेल. माझ्या हातामध्ये काही नसेल, माझ्या हातात काही नसेल. ज्या दिवशी मी प्रौढ होणार, ज्या दिवशी मी प्रौढ होणार, प्रभू येशू मध्ये, प्रभू येशू मध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, बोलण्यामध्ये देव अशा व्यक्तीच्या हातात सर्व देतो. देव अशा व्यक्तीच्या हातात सर्व देतो. आमेन. नहीं समझ रहा आपको? यस. हा, मी बाळ होतो तेव्हा बाळाच्या गोष्टी करायच्या, बाळाच्या गोष्टी करायचं, बाळासारखी माझी बुद्धी होती, समज होती, विचार होते. पण आता मी प्रौढ झालोय. किती लोक येशू मध्ये प्रौढ आहेत? प्रौढ आहेत? यस. प्रौढ आहेत? यस. जर आज शिमी तुमच्या पुढे आला तर आहा, आहा, बाजू आला तर शिमी नाही ना. नाही नाही, डोंट लुक टू हिम, डोंट लुक टू हिम. त्याच्याकडे पाहू ना. म्हणा शिमीच्या पातळीतला मी नाहीये, शिमीच्या पातळीतला मी नाहीये, त्याची पातळी खालची आहे, त्याची पातळी खालची आहे, माझी पातळी देवाबरोबर आहे, माझी पातळी देवाबरोबरची आहे. मी तसा नाही वागणार आहे, मी तसा नाही वागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे करणार, आय टेल यू, तुम्ही तुमचं हृदय देवासाठी आहे आणि वतन फेड तुमची आहे. आमेन. केलं को समज में आ रहा है? तुम्ही 1 करीत 13 मध्ये वाचू शकता. पौल म्हणतो मी बाळ होतो, बाळासारखा बोलत असते, पण आता मी बाळासारखा नाही बोलत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता मी नाही पास्टरना फोन करून सांगत पास्टर इथं लिंबू आहे बर का. आता मी काय करतो, पास्टरना सांगतो पास्टर घेऊन खाऊन टाकला. पास्टर आता कोणी माझ्या विरुद्ध केलं नाही ते मी नाही सांगत. पास्टर आता मी असं सांगतो की हे देवाचं कार्य आहे आणि आमच्या नजरेत आश्चर्य ना. बायबल सांगतं शिमिनी पुढचं वचन, शेवटचं वचन, प्लीज बसूया. आणि दावीद व त्याची माणसे वाटेने चालत होती आणि त्याच्या एकीकडे शिमी डोंगराच्या बाजूकडून चालत असता शाप देत व त्याच्यावर धोंडे फेकीत व माती टाकीत गेला. आणि राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक दमलेले आले आणि तेथे त्याने विसावा घेतला. शाप देत गेला, धोंडे फेकीत गेला सर्व.
ना माझी इच्छा आहे प्लीज 19व्या अध्यायात या. 2 शमूएल 19व्या अध्यायात या. आलात? 2 शमूएल 19व्या अध्यायात या. आलात? लवकर लवकर या. वाचूया 16 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. ऐका तो शिमी काय झाला. ऐका दाविदाने ज्यावेळेस काही नाही केलं काय झालं. वाचूया. आणि गेराचा मुलगा शिमी बहुरीमातील बन्यामीनी मोठ्या घाईने यहुदाच्या माणसांबरोबर खाली दावीद राजाच्या भेटीस आला. 3च अध्याय पलटल्या 16, 17 आणि 18 आणि 19 अध्यायात काय झालाय का प्लीज वाचूया. आणि त्याच्याबरोबर बन्यामीनातील 1000 माणसे होती. आणि शाऊलाच्या घरचा चाकर सिबा होता. व त्याचे 15 मुलगे व त्याचे 20 चाकर त्याच्या बरोबर होते. आणि ते राजापुढे यार्देनेत उतरले. नाही का पुढचं वचन. आणि राजाचे कुटुंब उतरून आणायला व त्याला जे बरे वाटेल ते करायला ते पलीकडे गेले. आणि राजा यार्देन उतरून जायला आला तेव्हा गेराचा मुलगा शिमी त्याच्या पुढे उपडा पाडला. 3च अध्याय गेले 16, 17, 18 आणि 19व्या अध्यायात काय झालं. उपडा पडला. दागोन उपडा पडला. कोणासमोर. देवासमोर नाही तुमच्या समोर. दाविदासमोर. कितवी अध्याय जाऊ द्या फक्त 3 अध्याय. किती अध्याय गेले फक्त 3. 16व्या अध्यायात एवढा शाप देतो दगड मारतो म्हणतो तुझं रक्त तुझ्यावरती येऊ. आणि 19व्या अध्यायात काय झालं. उपडा पडला. पण दाविदाचं बोलणं काय होतं. तो मला शाप देव माझं हित करणार आहे. तो माझ्या विरुद्ध बोलो देव माझ्या पक्षाचा. याचा अर्थ दाविदाला कोणाची पर्वा होती. शिमीची का देवाची. की लोकांना देव काय बोलतो त्याची पर्वा आहे. की लोकांना देव काय बोलतो त्याची धन्य तुम्ही लोक. तुमचं चांगलं होणार आहे. तुम्ही आशीर्वादित होणार आहे. तुम्ही उंच होणार आहे. तुम्ही केव्हाच खाली नसणार आहे. शिमी येणारच. आय सेड तुमचा शिमी येणारच. पण शिमी आल्यानंतर त्याला मारू नका. त्याच्याशी वाईट वागू नका. का माहितीये कारण पुढच्या वचनात असं लिहिलंय व्हेरी इम्पॉर्टंट. वाचूया सिस्टर. आणि तो राजाला म्हणाला माझ्या प्रभूने माझ्या पदरी दोष घालू नये. आणि माझ्या प्रभू राजा यरुशलेमेतून निघाला त्या दिवशी तुझ्या दासाने जे वावगे कृत्य केले त्याचे स्मरण करून राजाने आपल्या मनात ते ठेवू नये. कारण मी पाप केले आहे असे तुझा दास जाणतो. आणि पहा योसेफाच्या सर्व घराण्यातून मी पहिलाच माझा प्रभू राजा याच्या भेटीस आज आलो आहे. पहिला आला भेटायला. किती लोकांना कळतं देवाचं. पहिला आला शाप द्यायला. आता पहिला आला भेटायला. की लोकांची इच्छा असं व्हावं. हे तुमच्या जीवनात येशूच्या स्वीकारा. आमेन. केव्हा कोणाबद्दल वाईट ठेवू नका. शाप देणारे बनू नका. आशीर्वाद देणारे बना. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटचे 2 वचन. तेव्हा सरुबेचा मुलगा अभिषय याने उत्तर देऊन म्हटले शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला. यामुळे त्याला जिवे मारावे की नाही. तेव्हा दावीद बोलला अहो सरुबेच्या मुलांनो आज तुम्ही माझे विरोधी व्हावे असे माझे तुमचे काय आहे. आज इस्रायलात कोणी मारला जाईल काय. कारण आज मी इस्रायलवर राजा आहे हे मला ठाऊक नाही काय. मग राजाने शिमीला म्हटले तू मरणार नाहीस. आणि राजाने त्याच्याशी शपथ वाहिली. आमेन. चर्च तुम्हाला थोडं तरी कळालं. तुम्ही ज्या पूर्ण जीवाने देवाबरोबर चालता देवाबरोबर सेवा करता उजवीकडे डावीकडे बघू नका. पुढे बघा. सगळ्यात जास्त एक गोष्ट करायची की प्रभू माझ्याविषयी काय बोलतो हे महत्वाचं आहे. किती लोक समज में आ रहा है. की लोकांची इच्छा आहे जे काय तुम्ही करता ते जीवापासून करावं. उभे राहा आपल्या जागेवरती. आपण प्रार्थना करणार आहे. शिमी ह्याच दिवसात तुमचा शिमी तुम्हाला भेटायला येईल आणि तुमच्या पुढे पालता पडून तुम्हाला नमन करेल आणि देव हे करायला लावेल आणि तुम्ही क्षमा केले जाताल. पण राजाचा सेनापती म्हणतो याचं डोकं काढू का आता तरी. राजा म्हणतो हे नाही होणार कारण मी आता राजा आहे आणि मी देव माझ्याकडे बघत आहे. आपले डोळे बंद करा.